पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमोहि पर्यन्तं गुरुनाम आकृते स्मरेत तेन विघ्नान् प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति मनोरथाः। श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीरामार्पणमस्तु, श्रीराघवेन्द्रार्पणमस्तु। श्रीराम श्रीराम श्रीराम। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रेम, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तन्ममस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावान्वितं पूर्णहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु संस्थितः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्तं सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री राघवेन्द्राय नमः, श्रीमद् भगवते गोपाल कृष्णाय नमः, श्री नारदादि भागवतोत्तोभ्यो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। आज आपला निरोपाचा दिवस आहे भागवताचा। गेले 6 दिवस पण मला एवढं जमलं तेवढं मी मनापासून करतो। आज आपण श्रीमद भागवत सप्ताहाचा समाप्तीचा दिवस आहे आणि कुठल्याही समाप्तीचा जो क्षण आहे निरोपाचा क्षण हा माणसाला नेहमी व्याकुळच करतो। निरोपाचा क्षण कधीच आनंद पर्यवसायी नसतो, तो दुःख पर्यवसायीच असतो। पण हे भागवत असल्यामुळे हा आनंद पर्यवसायी येते, कारण भगवंताविषयी कोण बोलतोय आणि भगवंताविषयी परमेश्वराविषयी पण जे काय बोलतो आणि आपण एकमेकांचा निरोप घेतो ते परमेश्वराच्या साक्षीने आज आपण एकमेकांचा निरोप घेणार। तर काल आपण श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह साजरा केला, फार छान, फारच छान आपला हा विवाह झाला। तर आता मध्ये खूप आहे, खूप कथा आहेत भागवतामध्ये, इतक्या कथा आहेत, इतक्या कथा आहेत। त्या सर्व श्रीकृष्णाचं स्तुती स्तोत्र आहेत, स्तुती स्तोत्र आहेत ती। तर आपण मी काय असा विचार केला की त्या सगळं टाळू आणि सहसा ज्याच्याविषयी बोललं जात नाही तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय। आता भगवंताचं लग्न झालंय, आता आपल्याकडे माहिती आहे लग्न झालं की माणसं रिसेप्शनला जातात, ते काय बोलतात कळत नाही। दोघं ते 7 दिवस जे बाहेर पडले काय होतं माहित नाही। मी नेहमी गमतीने म्हणतो लग्न करून जेव्हा नववधूंनी नवरा बायको जेव्हा कुठेही जातात ते जे काय 7-8 दिवस जिथे एकत्र राहतात, त्या एकत्र राहण्याची परमेश्वरी योजना कदाचित ही असेल की त्या 7-8 दिवसात एकमेकांना ते चाचपत राहतात आणि मोठा मासा कोण ते त्या 7-8 दिवसात ठरतो। म्हणजे लहान मासाला गिळणं फार सोपं जातं, कधी पुरुष मोठा मासा होतो, बहुतांश वेळेला स्त्री मोठा मासा होती, पण हे सत्य नाकारता येत नाही। पण भगवंताच्या बाबतीत ते झालं नाही। परमेश्वराचं लग्न झालं रुक्मिणीशी। तर मला भागवतकारांचं फार म्हणजे त्यांच्या प्रज्ञेचं, व्यासप्रज्ञेचं एवढं विलक्षण कौतुक वाटतं की भगवंत कृष्ण आणि रुक्मिणी कसे बोलत असतील, काय बोलत असतील, त्यांचा विषय काय असेल। तुमचे आमचे विषय असतात नवरा बायकोचे लग्न झाल्यावर आणि ते लग्न देखील जुनं झाल्यावर। नवऱ्या बायकोचा विषय काय असतो तो प्रपंचातलाच असतो, त्यातल्या सुखदुःखांचाच असतो।
भोगलेले काही कष्ट असतात त्याच्याविषयीचं असतो. काही कृतार्थतेचे क्षण असतात, ते फार थोडे असतात पण असतात. तर दोन माणसं विशेषतः नवरा बायको काय बोलतात ते आपण सगळ्यांनीच लग्न केलेले असल्यामुळे आपल्याला तो संवाद माहिती आहे. बहुतेक सगळे संवाद सारखेच आहेत, काय फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. संवाद नातेवाईकांची नावं वेगळी, प्रदेशाची नावं वेगळी, पण भांडी कुंडी तीच आहेत. आणि जिथे भांडी कुंडी असतात तिथे तर भांड्या कुंड्यांचा आवाज होणारच ना. जिथे भांडी एकत्र येतात तिथे आवाज होतो, तसं आपल्या प्रपंचात एक आवाज होतच असतो. नवरा बायको नातं इतकं विलक्षण आहे की किती भांडी खाली पडली, कितीही आवाज मोठा झाला तरी ती घरातली जी स्त्री असते ना, तिला फडताळामध्ये भांडी कशी लावावी पडत तिला कळतं. म्हणून ते संसार नीट राहतात. मलिन झाली असते ते घासून पुसून परत छान ठेवते. आणि म्हणून ती बरीचशी, मी सगळी म्हणत नाही, पण बरीचशी नवरा बायको नाती संबंध शेवटपर्यंत टुकू का होईना पण ते व्यवस्थित चालू असतात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मी का सगळं सांगितलं तर आपण सगळे स्मर्त्य माणसं, आपले संदर्भ मर्त्य आहेत, आपले विचार मर्त्य आहेत, जे आपलं काहीच काळात येत नाही. आपलं बोलणं काळात येत नाही, आपलं जगणं काळात येत नाही, आपलं काहीच नाही. या पार्श्वभूमीवर कृष्ण आणि रुक्मिणी कसे बोलले असतील. खरंच इतकं सुंदर आहे. म्हणजे आपण आज का लग्न झालेलं आहे आणि आता रिसेप्शन आहे असं आपण सांगू कृष्णाचं. ते दोघं कसे बोलतात एकमेकांशी. तर भगवान श्रीकृष्ण नुकतंच लग्न झालेलं आहे. आता त्यांचा अनुभव काय, एक बायको असेल ते मी समजू शकतो. 16,108 बायका या एवढ्या स्त्रियांच्या नंदनवनात भगवंत राहतोय. पण त्या 16,108 मध्ये 8 पट्ट्या राण्या. एकुलते एक असेल तरी काहीतरी समजू शकतो, पण त्या 8ही पट्ट्या राण्या असल्यामुळे 8ही जणांना त्याला समाधान द्यायचंय. आणि त्यांना समाधान देताना त्या ज्या 16,100 उरले आहेत त्यांच्याशी त्याला छान नातेसंबंध ठेवले. कारण त्याला भगवंत म्हणजे समदृष्टी आहे. तसं ही लाडकी, ही आवडती, सुरुची आणि सुनीतीची कथा मी तुम्हाला सांगितली नाही ध्रुवबाळाची. पण ती कशी लाडकी आहे ना, एक लाडकी आहे आणि एक सुरुची लाडकी आहे, सुनीती आवडती आहे. सुनीतीचा मुलगा ध्रुव ते कशाला पण घेतली कारण खरंच वेळच होत नाही. वामनाची कथा घेतली नाही, ध्रुवबाळाची घेतली नाही. आज सुदामदेवांची करायची म्हणतोय, पण आज काट्यांना 60 सेकंदाचा जो मिनिट आहे तो आज कदाचित 10-15 सेकंदाचा मिनिट आहे. त्यामुळे वेळही फार भरकत जाईल. थोडं जमीन तेवढं आपण प्रेमाने करू. तर हे भगवान कृष्ण द्वारकेमध्ये भगवंताचा जो महाल आहे त्याला 16,108 बेडरूम्स आहे. आपला 1 बेडरूम किचन हा आपला आणलो अगदी शिकस्त म्हणजे 2 बेडरूम आणि फार श्रीमंती वाहत असेल तर 3 बेडरूम. आम्ही एक बेडरूम जास्त गेस्टसाठी किंवा मुलांसाठी. ह्याच्या पलीकडे आपली उडी जात नाही. आणि आपण 16,108 बेडरूम्स, महाल, बेडरूम नाही ते महाल आहे 16,108. प्रत्येक राणीचा एक महाल आहे. आणि आश्चर्य म्हणजे सगळे महाल सारखे, सगळीकडची रत्नचामरावर सगळं, काही कमी जास्त नाही. कारण काय माहितीये का, भगवंत असं रुक्मिणी फार लाडकी आहे म्हणून तिचा माल छान केलाय, सत्यभामा थोडीशी चावट आहे म्हणून जर तिला थोडं असं नाही आहे. स्त्री स्वभाव 16,108 बायकांचे तितके स्वभाव घेऊन भगवंत राहतोय हे लक्षात घ्या. आपल्याला एक पत्नीचा आपला अनुभव आहे. 16,108 बायकांचं आणि कृष्णाचं नातेसंबंध कसे असतील. बरं, ह्या कृष्णाला एक मात्र सत्य आहे, जरी भागवत कराने सांगितलं नसलं तरी त्याची अत्यंत लाडकी आणि एकमेव त्याच्या हृदयात असणारी रुक्मिणीच आहे. जिचं काल आपण स्वयंवर केलं ती भगवंताची खऱ्या अर्थाने लाडकी. सगळं प्रेम त्यांनी तिच्यावर अर्पण केलं. ते का केलं त्याची आपण काल निश्चित जाणून घेतली. तिने ते 7 श्लोकांचं जे प्रेमपत्र लिहिलं त्यात तिने जी क्षमा किती स्वीकारली ती विलक्षण आहे. सांगायला मजा असा
तर असा हा श्रीकृष्ण भागवत कालाने संवाद फक्त रुक्मिणी बरोबरचा दिलाय. सत्यभामेचा संवाद नाही, जांबवत कोणाबरोबरच नाही. म्हणून आपण आज रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा हा जो संवाद आहे त्याला थोडासा आनंद लुटणार. तर भगवान तर काय झालं, एक दिवशी असंच रुक्मिणीच्या महालात गेले आणि तो जो पलंग आहे, आता भगवंताचा पलंग आहे, त्याचं वर्णन पुढे आहे. परमेश्वराचा पलंग कसं, त्या पलंगावर निवांत चतुर्भुज अवस्थेत झोपलेले परमेश्वर फक्त चतुर्भुज दर्शन रुक्मिणीलाच देतात, कोणाला देत नाही. म्हणजे भगवंत अस्तित्व त्यांनी फक्त रुक्मिणीला दिलं. ते छान बसले, असे आरामात पहुडलेले आहेत. आणि भीष्मक नंदिनी रुक्मिणी, म्हणजे भीष्मकाची मुलगी ही रुक्मिणी आहे. ऐकूच नाही का? आणि माईक तुम्हाला असं सजेस्ट करतो की ऐकणाऱ्याकडे मी बोलत नाहीये, तो दूर पडतो नाही गोष्ट. तसं सुसवत असते तर तोच माझ्याजवळ आला असतो, तो असं स्वतःला सावध की दूर जातो. तर तो निवांत भगवंत पहुडलेला आहे. आणि ही जी लाडकी रुक्मिणी आहे ती आपल्या अनेक सख्यांसह, अनेक सख्या एकटी नाही येते आपल्या, ते माहिती ना, नवरा बायको मूल आलं तरी कधी कधी संतापतात. रविवारच्या दिवशी दुपारी समजा आपल्या बेडरूम मध्ये जर नवरा बायको असते, पोर आलं तर ती आई स्वतः होती, कशाला आता आलं झोपत नाही दुपारची, असं ते सगळं समजत होते. आणि इथे बेडरूम तिथे रुक्मिणी बरोबर त्याच्या सख्या आहेत. याच्यावरनं तुम्हाला कळेल की भगवंत आपण सगळे विषयासक्त, जो निर्विषयी भगवंत आहे त्याच्या बेडरूम विषयी बोलतो, ज्याच्या मनात वाचनच नाही, अशा भगवंताचा संवाद सुरू आहे. तर रुक्मिणी त्याला पंख्याने वारा घालते. आणि ती एकटी नाहीये, तर रुक्मिणीच्या महालामध्ये ज्या दास्या आहेत ना सगळ्या, त्या सुद्धा रुक्मिणी इतक्या देखण्या आहेत, इतक्या सुंदर आहेत. आणि त्यांच्या अंगावरही अलंकार आहेत. दासी कोण, रुक्मिणी कोण कळू नये अशी ही रुक्मिणी पंख्याने वारा घालून सेवा करते. एक लक्षात घ्या, ह्याच्यातनं समजून काय घ्यायचं की ती जरी रुक्मिणी लाडकी राणी असली तरी सुद्धा तिला माहिती आहे हा आपला जरी पती असला तरी सुद्धा हा परमेश्वर आहे. आणि परमेश्वराची सेवा करणं, रुक्मिणीने जरी ती पत्नी असली ती दास्य भावनेने त्याची सेवा करते. लक्ष्मी आहे आणि दास्य भावनेने सेवा करते. तर तिला माहिती आहे की हा जो भगवंत आहे त्यानेच हाच तर उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा कारण आहे. त्याने सर्व निर्माण केलेला आहे. हा अजन्म आहे. हे माझं भाग्य हो की अजन्मा भगवंत माझ्यासाठी साकार होत माझ्या महालामध्ये माझी सेवा घेण्यासाठी पहुडलेला आहे. हा रुक्मिणीचा आनंद विलक्षण आहे. आणि तिला माहिती आहे की धर्म मर्यादांचं रक्षण व्हावं. धर्म मर्यादांचं, यदा यदाही धर्मस्य, धर्माला ग्लानी आली की तो घेतो. पण धर्माला ग्लानी आल्यावर त्या धर्माचं तर रक्षण करतोच. आणि धर्माचं रक्षण केल्यावर धर्माच्या मर्यादा समजावून सांगतो. त्याचं कारण असं की ज्या धर्माचं त्यांनी रक्षण केलं त्या धर्माच्या मर्यादा सुद्धा त्यांनी त्या अवतारात सांगितलं. नुसतं रक्षण करून चाललं नाही, तर मर्यादा पण त्यांनी समजावून सांगितलं. तर असं धर्माचंही रक्षण करतो आणि धर्म मर्यादांचं सुद्धा रक्षण करतो. आपण जेव्हा भागवत वाचतो, आता तुम्ही वैयक्तिक पातळीवर वाचायला लागलात ना, तर तुम्हाला मी एक सांगतो, भागवत असो, ज्ञानेश्वरी असो, गीता असो, कुठलाही ग्रंथ असो, तो कसा वाचावा आपल्याला स्वतःला समजून घेऊया. मी नेहमी एक उपमा देतो, एक दृष्टांत देतो. दिवाळी आली की घरातली स्त्री सकाळी पहाटे उठून रांगोळी घालते. सारवलेलं अंगण असतं, ती इतकं सुंदर सारवते ते अंगण की आपली मार्बलची फरशी सुद्धा थोडीशी फिकी पडावी, पण ते रांगोळी तिला घालायची. इतकं सुंदर शेणाने सारवते की सारवताना सुद्धा काही स्त्रिया कशा असतात, म्हणजे सेवाभाव, परमेश्वराविषयीचा दास्यभाव कसा असावा. ते सारवताना सुद्धा ते असे हाताने गोल 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 करते, ते असे गोल डिझाईन्स तयार होतात अशी ती सारवते. आणि मग 16 ठिपके आडवे आणि 16 ठिपके उभे ठेवते आणि त्या रेषा जोडते.
त्याच्यातून एक आकृती तयार होते. एवढंच जी स्त्री करते ना आणि आज जाते, तिचा संसार सहसा उरकी असतो. पण जी स्त्री त्या रांगोळीमध्ये रंग भरायला लागते आणि रंग भरता भरता इतकी बेभान होते की त्या छोट्याशा रांगोळीचा रंग भरता भरता गालीच्या होतात, ठिपकेसह नाहीसे होतात आणि तिने तसं गालीच्या अंतरावर अशी ती रांगोळी काय करते, कारण तिला माहिती की माझा भगवंत येणार आहे आणि त्याच्यासाठी तो गालीच्या अंतरावर ही जी दास्य भक्ती आहे, ती दास्य भक्ती रुक्मिणी पाशी येते. लक्ष्मी भीमा तरी सुद्धा त्या पलंगावर पडलेल्या पांढरा स्वच्छ भगवंताचा बिछाना येतो, सुवर्ण मंच येतो मोठा, सगळ्या रत्नांनी सजवलेला आहे, मोत्यांनी सजवलेला आहे, सुंदर आहे सगळं. आणि आपण ज्याला बेडरूम मध्ये, त्याला भागवत त्याला म्हणजे पुराणामध्ये अंतःपुर म्हटलंय. अंतःपुर आणि बेडरूम फार फरक आहे. त्या अंतःपुरात म्हणजे तिच्या अंतःकरणात भगवंताचं बेड, त्या अंतःपुरात अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आणि खूप छान वर्णन आहे. कितीतरी श्लोक आहे हे रुक्मिणीचं अंतःपुर कसं आहे त्याचं तरी छान वर्णन केलं. तो वर्णनासाठी वेळ नाहीये. त्याने असं म्हटलंय की तिच्या हातात, रुक्मिणीच्या हातात जी चवली आहे, ज्या चवलीने ती भगवंताला वारा घालते, ती जी चवली आहे, पहिल्यांदी रत्नजडीत जी चवली आहे, जिची मूठ रत्नजडीत आहे, दांडी रत्नजडीत आहे, ती चवली आहे, ती पहिल्यांदा ती तिची सखी घालत होती वारा भगवंताला, कारण तिलाही तो आनंद कळता की परमेश्वरावर ती चवली घालते. तर तिच्या लक्षात आलं, ती चटकन ती चवली सखीच्या हातात घेते आणि स्वतः त्याला वारा घालते. हा जो भाव आहे ना तो समजून घ्यावा की माझ्या पतिदेवाची, माझे परमेश्वर आहे, त्याची सेवा मलाच करू नये. आणि परमेश्वराचं वर्णन केलं. परमेश्वर कसा दिसतोय असं बघूलेला आहे. भगवंत कसं आहे, कुरळे केस, दाट कुरळे केस, कानात कुंडल आहेत, गळ्यात सुवर्णाचे हार आहेत आणि असा भगवंत, त्याला चवलीने वारा घालणारी ही जी रुक्मिणी आहे ती नखशिखांत नटलेली, सोन्याचे, तर लक्ष्मीच आहे ती. तिच्या अंगावर सुंदर दागिने, छान दागिने, म्हणजे ती भगवंताला वारा घालताना लक्षात घ्या, आतापर्यंत आपण लक्ष्मीचं जे चित्र पाहिलं ते शेषशाही भगवान आणि बाजूला बसलेली लक्ष्मी, ते आपलं चित्र माहित आहे. पण तिच्या अंतःपुरात जे चित्र आहे ते आणखी वेगळं आहे. तर दोघांचा संवाद सुरू झालाय, भगवंताचा आणि रुक्मिणीचा. असे बसले छान. तर कृष्ण आहे ना, एक लक्षात घ्या, या संवादांना समजून घेण्याची गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला सांगून ठेवतो, म्हणजे या संवादांना काय घ्यायचंय तुम्हाला काय. भगवंत आपल्या भक्ताची सतत परीक्षा घेत असतो. परमेश्वर सतत परीक्षा घेतो की माझा हा जो परमभक्त आहे ना, त्या परमभक्तीमध्ये माझी भक्ती करत असताना, माझी सेवा करत असताना त्याला माझ्याकडून काही पाहिजे आहे का, त्याला मीच पाहिजे, माझ्याकडून काही वस्तू पाहिजे, काही वर पाहिजे, यासाठी ही सेवा चालली आहे का केवळ त्याला आनंद मिळतो माझी सेवा करताना, काहीच नको अशी सेवा आहे हे तपासण्यासाठी. त्याला माहिती आहे रुक्मिणी कशी आहे, त्याला पूर्ण माहिती, तो परमेश्वर आहे. तरी सुद्धा मिस्किरपणे बोलते भगवंत लक्ष्मीशी. आता मिस्किरपणे बोलणारा परमेश्वर फक्त भागवत त्यालाच चितारू शकतात, असं म्हणून चितारू शकतात. ते म्हणाले ते तिला रुक्मिणी म्हणत नाहीत बरं का, लग्न झालं त्याच रुक्मिणी किंवा असं ते तिला म्हणतात हे राजकुमारी. काय सुंदर बघा, नुसतं छटा बघा तुम्ही, श्लोकामध्ये छटा बघा. तरी काय म्हटलं, रुक्मिणी अशी नाही, हे राजकुमारी म्हणजे भीष्मक कन्या, भीष्मकाची मुलगी, हे राजकुमारी. ज्या भीष्मकाकडे म्हणजे तुझ्याकडे लग्न होण्यापूर्वी इतकं लोकपालांचं जे ऐश्वर्य आहे ते तुझ्यापाशी होतं. तू अत्यंत श्रीमंत होतीस, अत्यंत श्रीमंत आहेस, होतीस लग्नापूर्वी.
तुझ्यापाशी अतुलनीय सौंदर्य, तुझ्यापाशी औदार्याची, तुझी वृत्ती औदार्यपूर्ण आहे, तुझ्याकडे ताकद आहे, भक्तीची ताकद आहे, अमाप आहे. अशी तू असामान्य सुंदर स्त्री, अतिशय सर्वार्थाने ऐश्वर्य संपन्न, सौंदर्य संपन्न अशी तू, आणि तुझी प्राप्ती व्हावी म्हणून या पृथ्वीवर अनेक राजे तडफडत आहेत. सर्वांना वाटते की तू त्यांची पत्नी व्हावीस. आणि सगळे राजे कसे आहेत बरं का, मोठे मोठे राजे, जरासंधा मोठा राजा आहे, शिशुपाल आहे, सगळे मोठे मोठे माणसं आहेत. आणि तुला माहिती आहे तुझ्या भावाने आणि तुझ्या वडिलांनी तुझं लग्न ठरवलेलं होतं शिशुपाला बघून. तो तर एवढा मोठा राजा आहे. तुझ्या सौंदर्यामुळे या ज्या सर्व राजांची कामोपासना उद्युक्त झालेली आहे, आणि जे तुझे याचक झाले, याचक वृत्ती आहे असे जे सगळे राजे, ह्या सगळ्या शिशुपालांसारख्या बलाढ्य, श्रीमंत, सुंदर जे तुझ्यावर आशक आहेत, ते याचक म्हणून तुझे प्रेमाची मागणी करतायत. अशा सर्वांना सोडून माझ्यासारख्या भडंगावर तू कसं काय लग्न केलंस, असं भगवंत म्हणतोय. जो ब्रह्मांडाचा राजा आहे तो रुक्मिणीशी असं म्हणतो काय की तुला माहितीये का रुक्मिणी, हा जरासंध माझ्यावर प्रत्येक वेळा 21 अंश आणि सैन्य घेऊन माझ्या अंगावर आलो, आणि शेवटी त्याला मी घाबरून समुद्रात लपून बसले. इतका जरासंधासारखा 1000 हत्तींचं बळ याच्या अंगात आहे, असा जरासंध तोही तुझ्यावर प्रेमात सांगताय. आम्ही त्याच्याशी, तुला माहित आहे हे जे सगळे बलवान राजे आहेत त्यांच्याशी मी वैर स्वीकारलेलं आहे. मी वैर स्वीकारलाय. इतके जे सगळे बलदंड राजे आहेत जे तुझ्या लग्नाच्या स्वयंवराला हजर होते, ज्यांच्या बलरामाने त्यांच्याशी युद्ध केलं, मी तुला पळवून आणली, गोष्ट खरी आहे. हे सगळे माझे वैरी आहेत कळलं का. आणि तुला हेही माहित आहे राजकुमारी की मला कधीच सिंहासन मिळणार नाही. काय भाषा आहे बघा, काय म्हणतोय, मला कधीच राजासारखं सिंहासनाचा भोग भोगायला मिळणार नाहीये, कारण मी राजा नाहीये. तर हे सुंदरी, आता पहिल्यांदा राजकुमारी म्हणतो, त्यांनी काय म्हटलं, हे सुंदरी आमचा मार्ग काय हा तुला माहित आहे, आम्हाला काही नकोच आहे असा मार्ग आहे. जे तुझे याचक आहे त्यांना भरपूर मिळवायचंय, त्यांनी मिळवलंय, त्यांना सोडून ज्याला काही नकोच आहे. परत आम्ही कशी माणसं, जो लौकिक व्यवहाराने माणसं वाटतात तसा आमचा लौकिक व्यवहार नाहीये. तुला, तू इतकी सुंदर आहेस, इतकी श्रीमंत आहेस, इतकी धनवान आहेस, तुझ्या नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्याने सुद्धा अनेक राजे मांडली पण तुझ्या समोर येतील. बर, बायकांना खुश कसं करावं हे मला कळत नाही. म्हणाला कृष्णाची भाषा बघा की जो ज्याच्या वाणीमुळे हजारो नव्हे सगळ्या गोपी सगळ्या वेड्या झाल्या आहेत, तो बोलतोय. लक्षात घ्या, ज्यांनी सिद्ध केलेलं आहे तो म्हणतो मला हे काही जमत नाहीये, स्त्रियाला कसं खुश करावं, कसं बोलावं ते आसक्त होतील. अशी कृत्रिम भाषा माझ्याकडे नाही. कृत्रिम शब्द कंसात आहे, हे बाकीचं कृत्रिम असतं. हो, हा भगवंत आहे, सत्य संकल्पाचा दाता आहे असा भगवंत बोलतोय. आणि तुला हे माहित आहे, जे स्त्रियांना खुश करत नाही पुरुष, अशा पुरुषांना अनवधानाने जर स्त्रीने लग्न केलं तर ती शेवटी दुःखी होते. तुलाही माहित आहे, दुःख भोगावं लागतं. हे सुंदरी, आमच्यापाशी काहीच नाही, मी काही बाळगतच नाही. आणि तुला एक सांगून ठेवतो, आता कृष्ण कसा बोलतोय असं सांगत असताना आपलं रूप हळूहळू हळूहळू प्रकट करतो. कसं करतो माहितीये, एखादी कळी बघा, मध्यरात्रीपर्यंत कळी असते, आपण झोपी जातो आणि कळी हळूहळू उमलायला लागते. कळी उमलते, त्या पाकळ्यांमधला गंध, त्या पाकळ्यांमधला रस, त्या पाकळ्यांमधलं सौंदर्य, रंग सगळं प्रकट करत. तसं भगवंत असं बोलत असताना अगोदर कळी स्वरूप होतं आणि मग ते हळूहळू फुल उमलायला लागलं.
तो म्हणतो की मला कशाचीच लौकिकाची जाणीव नाही, पण तुला एक सांगतो, मी स्वतः काही बाळगत नाही जवळ, आणि जे काही बाळगत नाही त्यालाच मी प्रेमाने जवळ घेतो. जे बाळगतात, मग सौंदर्य असेल, संपत्ती असेल, धन असेल, मद असेल, उन्मत, हे जे सगळे कोणी आहेत त्याला मी जवळ सुद्धा करत नाही. मी स्वतः काही बाळगत नाही, काही धन दौलत काही नाही. तसं हे सगळं जे काही आहे लौकिक व्यवहारातलं, हे ज्याने सोडून दिलंय त्याला मात्र मी जवळ करतो. आणि जे कदाचित असं असेल सुंदरी की हा माझा स्वभाव असल्यामुळे, जे धनवान लोक असतात, ज्यांच्यापाशी ताकद असते, जे राजे महाराज असतात, ते माझ्या जवळ येतात. काय सुंदर आहे ना. आता बघा ना, जे धनवंत आहे, श्रीमंत आहे, सौंदर्यासक्त आहे, सगळे मोठे मोठे माणसं, ते चुकूनही भगवंताचं नाव घेत नाही. कृष्णाने या निमित्तानं रुक्मिणीने सांगितलं, ते माझ्या वाऱ्यालाही उभे राहत नाही. ज्यांच्यापाशी धन आहे, ज्यांच्यापाशी कुळवैभव आहे, ज्यांच्यापाशी ऐश्वर्य आहे, ज्यांच्यापाशी सौंदर्य आहे, आणि ज्यांच्यापाशी प्रताप म्हणजे त्यांचे शूर आहेत, वीर आहेत, अशा ज्यांच्यापाशी गोष्टी असतात, ते लोक अशा गोष्टी ज्यांच्यापाशी आहेत त्यांच्या बरोबरच विवाह संबंध जोडतात. आता या पाचही गोष्टी रुक्मिणी पाशी आहेत सगळ्या. पण त्याने काय म्हटलं की अशी जी माणसं असतात, बरं का, ती जी माणसं असतात ना, हे 5 गोष्टी असणारी. तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या एक रिझर्व्ह बँकेची गोष्ट सांगतो, 41 वर्षानंतर ऑफिसरचा जो हुद्दा असतो ना, त्या हुद्द्याशी निगडीतच तो मनुष्य त्याच्यावर बोलत असतो. जेवायला जाताना, चहाला जाताना तो खालच्या माणसावर जात नाही, वरचा मनुष्य त्याला घेत नाही, खालच्या माणसावर जाताना लाज वाटते. त्यामुळे जसं म्हणतात ना, वॉटर कीप्स इट्स ओन लेवल, तसं ही जी अशी ऐश्वर्यवान माणसं असतात, ते 5 गुण असणारी माणसं, ते सहसा बॅलन्स ज्याच्याशी होईल त्याच्याशीच आपले विवाह संबंध जोडतात. आणि आता म्हणतो, हे विदर्भ राजकुमारी, अशी भाषा होते, विदर्भ देशाच्या राजाची कन्या तू, राजकन्या तू. मला असं वाटतं तुझ्यापाशी इंटेलिजन्स नाही, तुझ्यापाशी धोरणी वृत्ती नाहीये, तुझ्यापाशी दूरदर्शीपणा नाहीये, असं मला वाटायला लागलं आता. म्हणून मी जे आता तुला सांगितलं ना, काय की धन, कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी असणारी माणसं, त्या गोष्टी ज्याच्यापाशी असतात त्याच्याशीच विवाह संबंध जोडतात. तुझ्यापाशी या 5ही गोष्टी असतात ना, केवळ तुझ्यापाशी हा दूरदर्शीपणा, हा धोरणीपणा जो मर्त्य माणसांपाशी आहे तो तुझ्यापाशी नाही. आणि म्हणून तू माझ्यासारख्या भणंगाला पत्र पाठवून बोलावून घेतलंस. आणि केवळ तुझ्या कानावर आलं मी असा असा आहे, तू मला पाहिलेलं पण नव्हतंस, मी कसा आहे, मी कोण आहे, तुला काहीच माहिती नाही. वाऱ्याबरोबर माझी कीर्ती आली तुझ्या महालामध्ये, वाऱ्याबरोबर. आणि ती कीर्ती ऐकून तू तुझ्या पदरच्या एका भिक्षुकाला, ब्राह्मण म्हटलं नाही, भिक्षुक शब्द वापरले, तू एका भिक्षुकाला माझी खोटी प्रशंसा जी ऐकलीस तू, ती खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारखा गुणहीनाला तू ओळखलंस. मला आश्चर्य वाटतं, मी तुला बॅलन्स होत नाही ग. तू किती मोठी, किती सौंदर्यवान, किती श्रीमंत, किती देखणी. तुला पाहून मोठे मोठे राजे लोक देखील याच्याकडून हातात कटर घेऊन तुझ्या समोर येत आहेत आणि प्रेमाची भिक्षा मार वाढ म्हणून तुझ्याकडे येत आहेत. अशांना लाथाडून माझ्यासारख्या एका भडकाबरोबर, एका गुणहीन माणसाबरोबर तू कसं काय विवाह संबंध जोडलेस ग? मी तुला एक सांगू का, काय सुंदर बोलतोय कृष्ण रुक्मिणीला. बेडरूम मध्ये बोलतोय, अंतःपुरात बोलतोय सध्या. जिथे शृंगार चालतो तिथे तत्वज्ञान सांगतोय, सत्य सांगते. मर्त्य माणसाच्या लौकिकाचं सत्य सांगते. अमर्त्य माणसाचं अलौकिकत्व ज्याच्यापाशी आहे तो मर्त्य माणसांच्या लोकांच्या एका स्त्रीला हे सर्व समजावून सांगतोय. मग तो म्हणतो, मला असं वाटतं अजूनही, जसं आपण म्हणतो ना, एखाद्या डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर काहीतरी तुम्हाला निदान सांगतो, मग शेजारी काय म्हणतात,
रामभाऊ ते सांगितलं तर ठीक आहे, डॉक्टर मोठा आहे, पण आय फील सेकंड ओपिनियन घ्या असं आपण म्हणतो की नाही. सेकंड ओपिनियन घ्या. सेकंड ओपिनियन तुम्ही घेत आता शेजारच नाही म्हणून तिसरा येतो म्हणतो, तो म्हणतो मला असं वाटतं दोघेही मोठे डॉक्टर्स आहेत, पण एक थर्ड ओपिनियन घ्या. असं जे आपण म्हणतो व्यवहार म्हणतो की नाही, असं की सेकंड ओपिनियन घ्या. पहिला डॉक्टर सांगितलं मोठं ऑपरेशन आहे, हार्टचं ऑपरेशन करायला पाहिजे, 4-5 लाख रुपये खर्च आहे. शेजारी असतो तो 55-85 5-120 पे स्केल मधला असतो. गरज नाही. हे लोक डॉक्टर लोक डॅबीस असतात, पैसे खातात, तुम्हाला माहिती आहे ना. सेकंड कदाचित मी सांगतो की माधवबागचे जाहिरात येते ना, ते सारखं दिलेलं आहे, हार्टचं ऑपरेशन असलं तर खर्च येत नाही, सेकंड ओपिनियन घेतात माधवबागकडे. मी एक खोली जातात माधवबाग. असं आपलं जे दैनंदिन जीवनात आपण जे जगतोय ते मात्र कृष्णाचा आणि रुक्मिणीचा संवाद एन्जॉय करणं कठीण आहे आपल्याला. कृष्ण ह्याच भाषेत त्याच्याशी बोलतोय. तर म्हणतो अगर भीष्मक नंदिनी, मी तुला पुन्हा सांगतो की तू सेकंड ओपिनियन घे परत. जरी माझ्याशी विवाह केला असलास तरी मला असं वाटतं की तुझ्या योग्यतेचा एखादा क्षत्रिय वीर निवड. मी भिक्षुक, मला काही येत नाही, अतिशय तू एखादा क्षत्रिय तुला अनुरूप. ते नाव कोणाचं घेतलं नाही, शिशुपाल जरा कोणतं नाव घेतलं नाही, तो बोलणारा कृष्ण आहे. तर काय म्हणतो, मला असं वाटतं राजकन्या अजून तो बायको म्हणून त्याला ट्रीट करत नाहीये लग्न होऊन सुद्धा. तो म्हणतो राजकन्या मला असं वाटतं की तुला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियाशी तू पुन्हा नव्याने विवाह कर आणि माझ्यासारख्या भणंगाच्या ह्याच्यातनं सुटका करून घे. म्हणजे कळलं का तुम्हाला. तर त्यामुळे या इहलोकातल्या आणि परलोकात तू गेल्यावरच्या ज्या तुझ्या इच्छा आहेत, तुझ्या ज्या आकांक्षा आहेत, तू अशा श्रेष्ठ दर्जाच्या क्षत्रियाबरोबर लग्न केलंस तर तुझ्या या जगतातल्या जन्मातल्या इच्छा पूर्ण होतील आणि परलोकात गेल्यावर सुद्धा तिथल्या ज्या इच्छा आहेत स्वर्गलोकीच्या, जी कल्पनेने तुम्ही स्वर्गलोक कल्पिता, त्याही इच्छा तुझ्या पूर्ण होतील, तुझ्या आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. हे सुंदरी तुला माहित आहे शिशुपाल काय, शाल्व काय, जरासंध काय, दंतवक्त्र काय, आणि मुख्य म्हणजे तुझा थोरला भाऊ रुक्मी, हे सगळे माझा द्वेष करतायत. तू माझ्याशी लग्न केल्यामुळे हे सगळे मोठे मोठे राजे ज्यांच्यापाशी अपार संपत्ती आहे, संबंध पृथ्वीचं राज्य जिंकू शकतील अशी ताकद आहे, प्रचंड सैन्य आहे, आणि हे सगळे माझा द्वेष करतायत. आता तू माझ्याकडे आल्यामुळे हे सगळं सैन्य घेऊन जर द्वारकेत आलं आणि द्वारका जर तरी समुद्रात बुडवली तर तू काय करशील ग. मी आता तुझ्या जीवावर बेतलाय, लक्षात घे, तू तुझ्या जीवावर बेतलाय आता. तर तू पुन्हा विचार कर. हे कल्याणी हे सगळं सांगतोय. हे कसं असतं माहितीये का, मी जमतील सांगतो. ते मांजर जसं उंदराशी खेळतं ना, त्याला पकडत पटकन सोडतं की उंदीर पळायला लागला की परत पकडतं. हा जो उंदीर मांजराचा खेळ असतो ना, तसा हा विचारांचा खेळ चालतो कृष्णाच्या. एकदा असं बोलतो, नंतर तो शाश्वत सत्य सांगतो. हे अशाश्वत सत्य सांगितलं त्यांनी, जे सर्वसामान्य माणसं स्वीकारतात. आता शाश्वत सत्य सांगतो. हे सुंदरी तुला सांगू का, आता मी माझी आता तुला सांगतो असं कंसातली वाक्य. शेवटी ज्या भगवंताने अर्जुनाला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं ते गीतेतला भाग येतो, आपल्याला आपण बोललेलं नाही, पण ह्याच्यातनं समजून घ्यायची गोष्ट काय ती समजून घ्या. ह्या संवादातून प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी असो, लहान मोठा असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दुर्मिळ क्षण येतो की जेव्हा त्याला समोरच्याला आपलं विश्वरूप दर्शन दाखवण्याची वेळ येते की मी कोण आहे हे सांगायची वेळ येते. एक माझ्या आयुष्यातला विश्वरूप दर्शनाचा एक छोटासा प्रसंग सांगतो, म्हणजे तुम्हाला हा प्रसंग कळेल. इथे जात पात असं मनात आणू नका, एक घडलेली घटना सांगतो. मी, माझे मित्र, एक फार मोठी व्यक्ती चारुचंद्र उपासने म्हणून, ते आणि माझी शिष्या प्रज्ञा, आम्ही तिघं दुपारी रविवारी गप्पा मारत आमच्या घरात बसलो होतो. थोडेसे डास चावायला लागले म्हणून माझा मित्र म्हणा, बाबा जरा AC सुरू करता काय, म्हणजे डास येते. लावा की, मला काही प्रॉब्लेम नाहीये, अगदी त्यासाठी लावण्यासाठी त्याला वापरून. त्यामुळे आमचा डोअर बेडरूम, आम्ही कधीच बाहेरच्या खोलीत बसत नाही. माझी बेडरूम हाच माझा हॉल आहे, तो आत आहे,
आणि जो हॉल आहे तो माझा मठ आहे, त्यामुळे मी आत बसतो. म्हणजे बेडरूम हॉल किचन एकच आहे. दरवाजा लागला गेला. आता माझा बाहेरचा मेन एंट्रन्सचा उघडा असल्यामुळे मला कळत नाही दरवाजा हा बंद असल्यामुळे कोण आला. नाही तर मी तिथे एक स्टूल ठेवलेलं असतं. आम्ही घंटी वाजवत नाही, तो दरवाजा सरकवला की स्टुलाचा आवाज येतो. स्टुलाचा आवाज आला की मला कळतं कोणतरी मनुष्य आहे. कोणी काय ना, आय एम नॉट बॉदर्ड ऑफ इट. पण आता हे स्टूल वाजल्याचा मला आवाज ऐकवला नाही कारण आम्ही दरवाजा बंद केला. तर आमचा एक ब्राह्मण मित्र आला. मी तो म्हणा वामनराव मी आज येऊ का? म्हणजे या ना. माझ्यावर माझे एक मित्र आहे आणि त्याने आडनाव जे होतं ते कोकणस्थी आडनाव होतं. म्हणजे घेऊन ये त्याला. तर म्हणजे चालेल का? म्हणजे या. मग ते व्यक्ती आत आली. तो चेहरा बघितला लक्षात आलं हे आडनाव घेऊन जगण्याचा प्रयत्न करणारी जी माणसं आहेत त्यातली ती व्यक्ती म्हणजे दलित मनुष्य काळा कभिन्न होता. आत आले बसले आणि आमचा विषय काय चालला होता माहिती का? गोळवणी महाराजांचा शक्तिपात दीक्षा या आमचा विषय चालला होता. अप्रतिम विषय चालला होता. तास दीड तास आम्ही त्या विषयावर बोलत होतो. ठीक आहे, भान विसरून बोलत होतो. आणि ह्या व्यक्ती आल्या. खरं म्हणजे ते डिस्टर्बन्स होतं. पण मी काय म्हटलं, मी एवढंच त्या व्यक्तीला म्हटलं, त्या दलित व्यक्तीला, तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्याला मुद्दाम उद्देशून म्हटलं की तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला छान चर्चा ऐकायला मिळते. घाई नाही ना? तर नाही म्हणाल. आणि तोही ऐकायला बसतो. आमचं छान आणखी गप्पा सुंदर राहील. आणि 10 मिनिटांत लक्षात आलं की फार चांगलं ऐकायची कर्णेंद्रियांना जर सवय नसेल तर मनुष्य अस्वस्थ होतो. हे एक साधा नियम आहे. माहितीच नाही ना. अहो ज्यांना बँड बाजा ऐकायची सवय आहे त्यांना लताचं जागो मोहन प्याराचं स्वर जर लांबून आले तर कसा तो एन्जॉय करणार? त्याला जागो काय जागो मोहन करे ते पॅनवरचं ते वाजवत ना कर्कश ते तर आवडतं. तसं हे स्वर आवडत नाही. 10 मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की हा जीव अस्वस्थ झालाय. तो अस्वस्थ झाल्यामुळे मी अस्वस्थ का झालो की आमची जी छान वी वेअर इन 7th heaven 7व्या स्वर्गात आमचा आनंद चालू होता. हा पण मी उपासना म्हटलं की 2 मिनिटं थांबूया. त्या सद्गृहस्थांचं काम काय तुम्ही विचार. मी त्यांना विचारलं, सगळे प्रश्न विचारले, आपलं काम काय आहे? तर त्याचं उत्तर काहीतरी द्यायला पाहिजे ना. अमुक काम आहे, काहीतरी वाक्य बोलायला पाहिजे. बोलायची सवय नाही. माझ्या प्रश्नाचं त्याने असं उत्तर दिलं, मी कवी आहे. काय काम आहे? त्याचं उत्तर आहे, मी कवी आहे. मग माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला की याला प्रस्तावना आली. कारण प्रस्तावना मागायला इतकी माणसं येतात आणि दलित कवींच्या कवीने 100-125 पुस्तकांतून मी प्रस्तावना लिहिली. मला ती सवयच. माझ्याकडे पण मी कुसुमाग्रजांचा माझा नंबर आहे कविता संग्रहाने प्रस्तावना लिहितो. कुसुमाग्रजन सुद्धा तुम्ही जर जे कवी लोक आहेत त्यांना कळेल की कुसुमाग्रजांची सगळीकडची प्रस्तावना एकच आहे. ते मनपृष्ठावर ते कार्डावर जो मजकूर लिहितात ना तो पाठीमागे मनपृष्ठावर त्यांच्या अक्षरावर छाप असे तुम्हाला 100 कविता संग्रह दाखवेल. असो तो म्हणला मी कवी आहे. म्हणून मी दुसरा प्रश्न विचारला. मला लक्षात आलं होतं की प्रश्नाला उत्तर न देता येण्याची जी एक यत्ता असते त्या यत्तेतली ही व्यक्ती. म्हणून दुसरा प्रश्न विचारला, तुमचा आवडता कवी कोण आहे? तर तो म्हणाला मी प्रक्षोभक कवी आहे. असं कधी शब्द वापरला. विद्रोही कवी आहे. प्रक्षोभक म्हणजे मी विद्रोही कवी आहे. मी त्यांना म्हटलं, मग मी माझं विश्वरूप दर्शन लगेच दाखवलं. म्हटलं तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कोणाशी बोलताय? म्हणजे मी अहंकार बोलत नाहीये, पण कोणाशी बोलताय तुम्हाला कळतं का? ज्याच्या घरामध्ये गेल्या 700 वर्षाची समग्र कविता घरात आहे, ज्याच्या मेंदूमध्ये 700 वर्षाची कविता आहे, त्याला तुम्ही सांगताय की मी विद्रोही कवी आहे. मित्रा, 2च विद्रोही कवी झाले आतापर्यंत. पहिल्या विद्रोही कवीचं नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी आणि दुसरा आहे केशव सूत. आणि तुम्ही लोक म्हणता म्हणून तिसरा विद्रोही कवी आहे नारायण सुर्वे. पण मी मानत नाही ते. तुम्ही कसे काय विद्रोही कवी आहात? आणि म्हटलं कवितेचा अभ्यास करा. आपण कविता लिहिण्यापूर्वी चांगल्या कविता वाचाव्यात, त्यांच्या सोबतीने राहावं आणि मग कविता लिहायला हवी. त्याला ते लक्षात आलं. मी एकदम अपसेट झालो. पण काय माणसं, चांगलं ऐकायची इच्छा नाही, चांगलं वाचायची इच्छा नाही आणि अहंकाराचे जसं तो कोळी अडकतो ना आपल्याच बांधलेल्या जाळ्यात, तर शापच आहे त्या कोळीला. तसं आपल्याच अहंकाराच्या जाळ्यात अडकायचं. तो निघून गेला. सांगायचं मी एक घटना मी सांगतो की माझ्याशी प्रत्येकाला आयुष्यात लहान मोठा विश्वरूप दर्शन प्रकट करण्याचा क्षण येतो. तसं
भगवंत तिच्याशी रुक्मिणीशी बोलत असताना व्यावहारिक भाषेत बोलताय आणि पटकन त्याने आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं रुक्मिणीला. ते म्हणाले काय की रुक्मिणी, आता ते रुक्मिणी म्हणतात इतक्या वेळ भीष्मकनंदिनी राजकन्या अशाने बोलतात. आता बायकोशी बोलत असं बोलते प्रेमाने. ते म्हणतात रुक्मिणी. आणि रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी म्हटलं तर ते बायकोचं नव्हतं, पण आपली बायको जर प्रेयसी असेल तर त्याची काही धाडकी नावं जी अंतःपुरातच उच्चारली जातात तसं त्यांनी कल्याणी म्हटलं. जसं अर्जुन द्रौपदीला कल्याणी म्हणायचा तसं कृष्णाने रुक्मिणीला कल्याणी म्हणून हाक मारली. कल्याणी. तुला एक सांगू का, जे सामर्थ्याने मदांध झालेले असतात तो किती मोठा राजा असतो. ज्या राजांचं हा कौतुक करत होता त्याच्याविषयी आता कृष्ण बोलतोय की जे सामर्थ्याने मदांध झालेले असतात अशा गर्विष्ठ आणि दुष्ट राक्षसाचा नाश करण्यासाठी मी जन्माला आलो. मी अजन्म आहे, पण मी त्यांच्यासाठी आलो. म्हणजे आता कृष्णाने आपली हे दाखवलं, ताकद दाखवली. आणि तुला सांगतो म्हणाले, आणि हा माझ्या अवताराचं रहस्य आहे आणि हे अवताराचं रहस्य सिद्ध व्हावं म्हणून मी तुला तिथनं पळवून आणली. तर मला तुझ्या जे मदांध जे तुझ्या भोवतीचे लोक आहेत त्यांचा मला नाश करायचा आहे आणि ही मदांध विरहित मला पृथ्वी करायची. जे मदांध गर्विष्ठ राजे जे मदोन्मत्त हत्तीपेक्षा देखील त्यांच्या मस्तकातून मद वाहतोय अशा राजांचा नाश करायचा आहे. जी त्यांनी नावं घेतली की या क्षत्रियांना तू वर, त्या क्षत्रियांचा तो कृष्णाने उल्लेख केला. तर तिची नुसती साचपणी करतोय तरतरेने रुक्मिणीची. हेही सांगून झालं त्याचे काय, तुला माहिती आहे ना रुक्मिणी. आता रुक्मिणी म्हणतो आम्ही घरदार सोडलेली माणसं, आम्ही कसे आहोत, देहाविषयक उदासीन, संपत्तीविषयक उदासीन, सगळ्याविषयक उदासीन आम्ही आहोत. कळलं का. आम्ही निष्क्रिय आहोत. भगवंत म्हणतो मी निष्क्रिय आहे, कारण परमेश्वर निष्क्रियच असतोय. कळाची देखील एक यत्ता त्या परमभक्तापाशी असेल तर त्याला भगवंताची प्राप्ती होते. त्या निष्क्रिय शब्द समजण्याची पण यत्ता भक्ताकडे असावी लागते आणि ती आहे की नाही ह्याची पण परमेश्वर चाचपणी करतो की मी निष्क्रिय आहे. तर मी निष्क्रिय असू नये. आम्ही जसं माऊलीचीच एक ओवी फार सुंदर आहे. उंबरठ्यावरचा दिवा असतो ना, तो दोन्हीकडे प्रकाश टाकतो. तो डावा उजवा बघत नाही. झाडाचा वृक्ष असतो तो ज्याने बी पेरलं त्यालाही सावली देतो. माऊली म्हणते जो खांडावया आला, जो तोडायला आला त्यालाही तो सावलीच देतो. संत पुरुष असे असतात. परमेश्वर असं असतो, त्याला काहीच नसतं. तर तो म्हणतो रुक्मिणी आम्ही दिवा जसा साक्षीदार असतो सर्व घटनांचं. समजा आपण बल्ब लावला, एखादं सत्कृत्य पण त्या दिव्याच्या प्रकाशात होतं आणि दुष्कृत्य सुद्धा त्या दिव्याच्या प्रकाशात होतो. दिवा ह्या सत्कृत्याशी व दुष्कृत्याशी संबंधित नसतो. तसा परमेश्वर हा जो अवकाश बाप आहे, तुम्ही काही कृत्य करा तो साक्षीभूत आहे. तसा मी म्हणजे सगळ्या व्यवहाराकडे साक्षीभूत नजरेने पाहत असतो. आणि आम्ही, मी कृष्ण म्हणतोय, आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्काराने जगत असतो. आम्हीच आमच्या आत्म्याच्या साक्षात्काराने जगतोय. तर असं तरतरीचं तो बोलतोय रुक्मिणीशी. आणि रुक्मिणी मनातनं उदास होत चालली. तिच्या काय लक्षात येत नाही की आज भगवंत असा का बोलतो. जेव्हा मी निहायत प्रेम केलंय तो अशी का चाचपणी माझ्याशी करतोय. ती हुशार आहे, तिला कळतं. तर ती म्हणते मी याच्यावर सर्वाधिक प्रेम केलं, ह्याच्यासाठी वाटतं ते करत तयार, मी तयारी ठेवली. कळलं का. रुक्मिणी म्हणते की मी तुझ्यापासून मनाने शरीराने कधीच दूर जात नाही. मग हे भगवान एवढे का मला बोलतायत, असं वेळोवाकडं का सांगतायत, एकदा हे सांगताय ते सांगताय. ती उदास होते आणि मान खाली करून बसते त्या अंतःपुरात. कळलं का. कारण का परमेश्वर काय काय सांगतो आणि एकदम गप्प बसतो, पुढे काही बोलतच नाही. आणि तो बोलेला असा होतो तेव्हा रुक्मिणी अगोदर काहीच बोलत नव्हती आणि त्याच्यानंतर भगवंत गप्प बसला म्हणून तिने मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. आपलं काय चुकलं, आपलं काय चुकलं, भगवंत माझ्यापासून दूर जातोय हे तिला दुःख आहे, कौतुकापेक्षा सुद्धा. कळलं का. तर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा अपसेट होतो, विशेषतः स्त्रिया, तर मान खाली घालतात आणि पायाच्या अंगठ्याने न कसे असते त्यांनी जमीन उकरायला लागतात. ते चिन्ह आहे ना, ते पायी अपसेट झाल्याचं एक चिन्ह असतं. तर तशी ती आपली सुंदर नख जे रुक्मिणीचं आहे त्या नखाने ती माती उकरायला लागते आणि भगवंताच्या लक्षात येते. तिने काजळ घातलं होतं, काय वर्णन नाही सर.
तिने काजळ घातलं होतं, पण डोळ्यातलं पाणी यायला लागलं म्हणजे ते संबंध चेहरा काळा भोर झाला. त्या डोळ्यातल्या अश्रू बरोबर ते काजळ बिजळ खाली उतरायला लागले, देहावर सगळं काजळ काळं व्हायला लागलं आणि तिला अत्यंत व्यथा निर्माण झाली, दुःखी झाली आणि त्यापेक्षा ती भयग्रस्त झाली की परमेश्वर आपला हात सोडणार आणि त्यामुळे ती भयग्रस्त झाली. एक लक्षात घ्या, खरा भक्त तो असतो, परमभक्त असतो, त्याला जर कळलं की परमेश्वर आपल्यापासून दूर जातोय, आपले नातलग दूर गेले आणि आपण दुःखी झालो तर ते आश्चर्य नसतं. आपल्याला माहिती आहे की अशी काही उदाहरण आहे, बायको गेली, अगदी असह्य रडतो आणि 13 आत एक लग्नाची पत्रिका पाठवून देतो. हे असे आम्ही विरह दुःख, कृत्रिम विरह दुःख सोसणारे आम्ही मनुष्य जात. त्याला काय करणार परमेश्वर आपला हात सोडतोय त्यावेळेला भक्ताची काय दयनीय अवस्था होत असेल. रुक्मिणीची दयनीय अवस्था समजून घेण्यासाठी ती भयग्रस्त झालीये, ती दुःखी झालीये. भयग्रस्त एवढं झाली की कृष्ण आपलं सोडतोय की काय, कारण त्यांनी सजेस्ट केलंय की कुठं ती क्षत्रियावर तू लग्न कर म्हणून, हे सजेशन पण झालेलं आहे. म्हणून ती म्हणते, काय करते, त्या तोंडात शब्दच फुटत नाही, ती मुसमुसायला लागते, रडायला लागते. काय करणार ती, कळलं का? इतकी परिस्थितीची होते की ती क्षणात कृश व्हायला लागते आणि कृश झाल्यामुळे तिच्या हातातल्या ज्या सुवर्ण बांगड्या आहेत त्या गळून खाली पडायला लागतात. इतके म्हणजे इतका तिच्यावर मानसिक परिणाम होतो कृष्णाच्या बोलण्याचा. ते भयग्रस्त होते की आपल्याला कृष्ण सोडून चालला, कारण त्याने सांगितलं की तू दुसऱ्या क्षत्रियावर लग्न कर. म्हणून ती काय होतं, ती व्याकुळ होते आणि एकाएकी काय घडतं, अपसेट होते, अतिशय व्याकुळ होते आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, तिचे केस विस्कटले जातात, सौंदर्य हरपतं, काळी भोर पडते त्या काजळामुळे, गळून पडलेल्या काजळामुळे आणि इतकं दुःख असावं असतं की ती खाली कोसळून पडते. म्हणजे जी पलंगावर चवल्या ढाळत कृष्णाची खाली बसली आहे ती इतकी अपसेट होते की खाली कोसळून खाली पडते पलंगाच्या खाली, कळलं का? आणि ती जेव्हा पडते खाली त्या परमेश्वराच्या लक्षात येतं की माझी परमभक्त आहे, नुसती पत्नी नाहीये, ही परमभक्त आहे आणि हीच परमभक्त आहे. या 16,108 माझ्या बायका आहेत, पण त्यातली परमभक्त बाई स्त्री कोण आहे, माझी पत्नी, ही फक्त रुक्मिणी. आणि मग तो करुणाकर आहे, दयाळू आहे, त्याला भरून येतं. रुक्मिणीचं आपल्यावरचं प्रेम बघून भगवंताचं अंतःकरण पाझरायला लागतं. एक लक्षात घ्या, आपली परमभक्ती अशी पाहिजे की परमेश्वराचं अंतःकरण आपल्यासाठी पाझरलं पाहिजे आणि ते पाझरलं ते आपल्याला कळतं. सद्गुरूंचं अंतःकरण आपल्यासाठी पाझरायला लागलं तर आपल्याला कळतं. तेही आपली परीक्षा बघत असतात, भगवंत आपली परीक्षा बघत असतो. त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. आपली भक्ती असते ना, ती कसा लावायला लागते, ती कसा लावली त्यांनी, आता ती खाली कोसळून पडते तेव्हा भगवंत जसे पवडलेले असतात ना, असे बोलत असतात ना, ते उठतात बरं का. आणि त्या क्षणी जेव्हा ते उठून बसतात, ते 2 हाताचे 2 बाहूचे भगवंत योगमायाने 4 हात करतात, म्हणजे चतुर्भुज होतात त्याच्यापुढे. आणि त्यांनी काय केलं, खाली भगवंत खाली उतरले, आपल्या पलंगावरून खाली कोसळून पडलेल्या रुक्मिणीच्या जवळ बसले. खाली भगवंत खाली जमिनीवर बसले आणि आपल्या 4 हाताने, 2 हाताने नव्हे 4 हाताने तिचं जे म्लान मुखकमल झालंय रडून रडून, ते अगर तिचं सांत्वन करतात. लक्षात घ्या, परमेश्वराचा हात आपण दुःखी असताना आपल्या मुखावरून फिरणं काय भाग्य आहे, काय किती जन्माची पुण्याई असेल त्या रुक्मिणीची. एका जन्माची नाही, अनेक जन्मांची रुक्मिणीची पुण्याई आहे. तर तो तिला हे करतो, कळलं का, खाली उतरतो, तिचे केस मोकळे करतो. केस मोकळे झाले, ती वेळी घालतो परमेश्वर तिची मोकळ्या झालेल्या केसांची. तिचा मुखकमल जे म्लान झालंय ते आपल्या हाताने योगमायेने परत तिचं आहे तसं करतो. तिचे दुःखाश्रू परमेश्वर पुसतो, कळलं का. आणि परमेश्वर रुक्मिणीला 4ही हाताने आलिंगन देतो, गाढ आलिंगन देतो परमेश्वराचं. ते आलिंगन विषयासक्त नव्हे, विषय रहित. आणि परमेश्वराचं हे जे प्रेमाने आलिंगन दिलंय हे फक्त रुक्मिणीला कळतं. तिला कळलं की भगवंताने आपण 4 हाताने आले. काय भाग्य बघा, नवरा असा म्हणजे
पतीची मुकला श्री दामोदर, काय म्हटलं ना, बाळ वयाची नव्हती, राधेच्या बाबतीत म्हटलं. आता रुक्मिणीचा हा नवरा आहे, तर तो 4 हातात तिला आलिंगन देतो. आता भागवतकार म्हणतायत की समजूत घालण्यात, भक्ताची परमभक्ताची समजूत घालण्यात हा योगेश्वर सर्वश्रेष्ठ आहे कृष्ण. असा समजूत घालणारा भगवंत, कळलं का? भक्तवत्सल. ही जी गोंधळलेली रुक्मिणी आहे ना, तो तिला विनोदाने तिच्याशी बोलायला लागतो. त्या लक्षात आलं की आपण हिची जरा जास्तच चेष्टा केली. जसं नवरा कधी कधी बायकोची चेष्टा करतो आणि बायकोला कधी कधी कळत नाही,